पितृपक्षासाठी काय काय आणि किती ते मेनू इतकं सगळं ह्या कार्यक्रमासाठी बनवावे लागतात. ह्या कार्यक्रमाची पदार्थाची चव आत्ता जशी लागते तशी नंतर लागत नाही. असंही म्हणलं तर ह्यामधला एकही पदार्थ एरवी बनवला तर त्या पदार्थाची चव अशी लागणार नाही. किती ते मेनू आणि किती त्या भाज्या, अहो बनवल्याच्या नंतर आठवत पण नाही किती आणि काय काय बनवलं. आज मी तुम्हाला आमच्याकडे पितृपक्षासाठी असणारे पदार्थ करून दाखवणार आहे. राजश्री रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजची रेसिपी आहे एक नाही दोन नाही तब्बल अनेक पदार्थापासून बनवलेली ती रेसिपी आहे. ते आहे पितृपक्षासाठी असणारं ताट. आता पितृपक्षाचा महिना पण चालू आहे आणि ह्या महिन्यामध्ये 15 दिवस पितृपक्षासाठी खास असतात. त्यांचे खास पदार्थ असतात आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. पदार्थ बनवण्याची प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे बनवले जातात आणि आमच्याकडे कोणते आहेत ते तुमच्याशी मी शेअर करणार. करायचे मग आता रेसिपीला सुरुवात. खूप पदार्थ असतात आणि खूप वेळ लागणार आहे. 1 ते 1.5 तास लागतात कंपल्सरी ह्याला. खूप मोठा कार्यक्रम असतो आणि दिवस जातो अख्खा आणि खूप छोटे सगळे असतात त्यामध्ये आणि काही फेवरेट असतात पितृपक्षासाठी. ते पण करावंच लागतात. दरवर्षी असतो तो. तर मग आता रेसिपीला आपण स्टार्ट करूया. आजचे पदार्थ भाज्या आणि स्वीट आयटम हे सर्व खूप असल्यामुळे सगळी इथे तयारी करून ठेवली. तयारी केल्यामुळे आजचा स्वयंपाकाला वेळ न लागता खूप फास्ट होईल म्हणून सगळी तयारी आधीच करून ठेवली. आजच्या जेवणामध्ये गव्हाची खीर असते. खास ती ह्याच कार्यक्रमासाठी बनवतात. हा गोड पदार्थ वर्षातून एकदाच बनवतात. गव्हाच्या खीरीसाठी गहू हे सोडून घेतात, ते पण कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी, आणि बनवण्यापूर्वी ते थोड्या वेळ पिण्याच्या पाण्यात टाकतात आणि मग ती शिजवतात. शिजवताना त्यामध्ये थोडे तांदूळ पण टाकतात. हे सगळे 250 ग्रॅम गहू आहेत आणि त्यासाठी तांदूळ 50 ग्रॅम घेतलेत. ते पण स्वच्छ धुवून कुकरला लावताना त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं, कारण गहू व्यवस्थित शिजले पाहिजेत. कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढायच्या. इकडे गव्हाचं कुकर लावले आणि दुसरीकडे वरणाचं लावले. वरणाचं झाले की भाताचं लावून घ्यायचं म्हणजे पटकन होऊन जाईल. ते तर कुकरला लावले. आता ह्या कार्यक्रमासाठी स्पेशल असणारा तो खिरीप्रमाणेच वर्षातून एकदाच बनतो तो पदार्थ आहे एसुरवडी. ह्या पण वडीची आजच्या कार्यक्रमाला जशी टेस्ट लागते तशी टेस्ट एरवी लागत नाही.
वड्याचं पीठ तयार करायचं, त्यासाठी फोडणी घालायची. फोडणीसाठी 2 चमचे तेल आणि 2 चमचे जिरे, 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं त्यामध्ये. इथे मी लसूण कोथिंबीर मीठ तयार केले, ते चवीप्रमाणे ॲड करायचं. त्यात 1 चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा वाटलेली हिरवी मिरची घालायची. जितकं पाणी घेतलंय तितकंच बेसन पीठ ॲड करायचे किंवा पिठाचं प्रमाणे थोडं जास्त घालायचं आणि उपम्यासारखं हटवून घ्यायचे. 10 ते 15 मिनटं त्यावरती झाकण लावून ठेवायचं. ते चांगलं वाफलं पाहिजे. 10 ते 15 मिनटांनी एका लाकडी पाटावर किंवा पोळपाटावर गरम असतानाच ते मिडियम थापून घ्यायचे आणि थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडायच्या. पोळपाटाला व्यवस्थित तेल लावून त्यावरती पीठ टाकायचं आणि हाताला थंडगार पाणी लावून ते मिडियम थापून घ्यायचं. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. थंड झाल्यावरती त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. या 3 भाज्या आज बनवाव्या लागतात, गवार, भोपळा आणि भेंडी. त्या सर्व सिंपलच करायच्यात, जास्त मसालेदार नाही, मोकळ्या आणि फक्त वाफवून घ्यायच्यात. त्या जास्त शिजवायच्या नाहीत. कमी तेल, कमी तिखट मीठ आणि शेंगदाणा कुटच घालायचं आहे फक्त याला आणि वाफवून घ्यायच्यात. आता बनवायचा आहे येसूर. येसूर हा आमटीचाच प्रकार आहे, पण वेगळ्या पद्धतीनं करतात आजचा येसूर. त्यासाठी फोडणीला व्यवस्थित तेल घालायचे, भरपूर प्रमाणात घालायचं. हा येसूर हा हटके असतो आणि झणझणीत तरीवाला. त्याला तिखट मीठ हे परफेक्टच पाहिजे. भरपूर प्रमाणात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घातला आहे. आता ह्यामध्ये बेसन पीठ ॲड करायचे, ते पण आमटीप्रमाणे. येसूर हा 1 किलोचा असेल तर त्यामध्ये 100 ग्रॅम पीठ ॲड करायचे आणि पाव किलोचा असेल तर 10 ग्रॅम बस होते. हा फक्त पाव किलोचा आहे म्हणून 10 ग्रॅमच टाकले त्यामध्ये. 2 चमचे घरचा काळा मसाला. आता व्यवस्थित ते हलवून घ्यायचे. घरचा काळा मसाला आणि हळदी पावडर त्यामध्ये ॲड करायची. मी फोडणीला लसूण नाही घातला कारण मी लसूण कोथिंबीर मीठ तयार केले आणि तेच ॲड करणारे चवीप्रमाणे. आपल्याला जितकी आमटी बनवायची तितकंच पाणी ॲड करायचं आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. आळूचे पाने आणि हातावर थापलेले वडे बनवावे लागतात. त्यासाठी बेसन पीठ हे वेगवेगळे लागते. वड्यासाठी जाडसर आणि आळूच्या पाण्यासाठी बारीक लागते. दोन्ही पीठ हाताला लावून घ्यायचेत. त्यासाठी हळदी पावडर, लाल तिखट, मीठ घातलेले लसूण कोथिंबीर पेस्ट. वड्याचं पीठ हे घट्टसर आणि आळूच्या पानासाठी मीडियम. वडे हे अशा पद्धतीनं थापून घेतलेत.
पंचामृत पण आज बनवावे लागते. त्यासाठी हिरवी मिरच्या कट करून घेतल्यात. तेलामध्ये 2 मिनिट त्या फ्राय करून घ्यायच्यात आणि तेलही त्याला व्यवस्थित घालायचं आहे. 2 मिनिट झाली की त्यामध्ये मीठ ॲड करायचं, हळदी पावडर, तीळ, खोबरा किस, चिंचेचे कोळ, शेंगदाणा कूट. त्यानंतर गूळ घालून ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि 5 ते 6 मिनिटासाठी त्याला झाकून ठेवायचे. गव्हाची खीर बाकी आहे. 5 ते 6 शिट्टीने खूप छान शिजली. मी ते दुसऱ्या कुकरमध्ये तयार करणार आहे. त्यासाठी दुसऱ्या कुकरमध्ये काढून घेतली आणि त्यामध्ये आता गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणी पण खूप घालायचं नाही, मिडियमच घालायचं आहे, कारण खीर ही थोडीशीच पातळ करायची, घट्टसर होऊ शकते, म्हणून त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. ती आता गॅसवर ठेवून परत गरम करायची. त्यामध्ये थोडंसं मीठ पण घालायचं आहे आणि 2 मिनिटे शिजवून घ्यायची. मग त्यामध्ये गूळ, खोबऱ्याचे तुकडे, खोबरा किस, सुकामेवा ॲड करून फक्त 5 मिनिटे गॅसवरती ठेवायची. नंतर खाली उतरून घ्यायची. थंड झाल्यावर ती सर्व करायची.
भाकरीत ना किती पदार्थ असतात आम्हाला तयार केल्याच्या नंतर पण आठवत नाही, इतके पदार्थ असतात आणि ती सगळी तुमच्याशी मी शेअर केले. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. आता तुमचा निरोप घेत आहे. भेटू आपण नंतरच नवीन रेसिपी सहित.